नमस्कार. क्रिकेट चाहत्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. आपल्या भारतीय संघाने T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. हो, त्या क्षणाची ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. हो, अगदी बरोबर ऐकलंय. सेमीफायनलमध्ये एक शानदार विजय मिळवून टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलंय. खरंच काय अविश्वसनीय प्रवास होता हा. चला तर मग पटकन बघूया की हा टप्पा आपण गाठला कसा. आता फक्त एक सामना बाकी आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय त्या अंतिम लढाईकडे, कारण ट्रॉफी आता फक्त एका विजयापासून दूर आहे. पण आपण या फायनलपर्यंत पोहोचलो तरी कसे? तर सेमीफायनलमधला तो विजय तो निर्णायक होता. आपल्या टीमने प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवलं आणि विरोधी संघाला जराही संधी दिली नाही. आणि बघा, हा विजय काही एका दोन खेळाडूंमुळे नाही, तर संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाला. आधी फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करत एक मोठी धावसंख्या उभी केली आणि मग गोलंदाजांनी आपल्या अचूक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः गुडघे टेकायला लावले. मग या विजयाची गुरुकिल्ली काय होती? तर उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी तर होतीच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो आत्मविश्वास, जिंकण्याचा तो निश्चय आणि ते सांघिक कार्य जे मैदानावर स्पष्टपणे दिसत होतं. प्रत्येक खेळाडू दुसऱ्याला सपोर्ट करत होता. म्हणजे बघा, हा फक्त एक सामना जिंकण्यापुरता विषय नाहीये. हा विजय खूप मोठा आहे, ऐतिहासिक आहे. भारताने एक मोठा टप्पा गाठला आहे. या विजयाबरोबरच आपल्या भारताने T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात तब्बल 4थ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विचार करा, 4थ्यांदा ही खूप मोठी कामगिरी आहे आणि यातूनच आपल्या टीमची ताकद आणि सातत्य दिसून येतं. खरंच कितीतरी वर्षांची ही प्रतीक्षा आहे आणि आता वर्ल्ड कप जिंकण्याची ही सुवर्णसंधी पुन्हा एकदा आपल्या दारात आली आहे. त्यामुळे तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण खूप खूप खास आणि इमोशनल आहे. आणि आता आपल्या सगळ्यांचं म्हणजे संपूर्ण देशाचं फक्त एकच स्वप्न आहे. वर्ल्ड कपची ती प्रतिष्ठित ट्रॉफी पुन्हा एकदा आपल्या घरी भारतात यावी. हे जणू काही एक राष्ट्रीय स्वप्नच बनलं आहे. पण टीमचं तर झालं. आता जरा बघूया की देशभरात काय माहोल आहे, कारण खरा जल्लोष तर तिथेच सुरू आहे. काय सांगू, देशभरात सध्या नुसता उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर तर टीम इंडियाचं ट्रेंडिंग आहे. अभिनंदनाचा आणि फायनलसाठी शुभेच्छांचा नुसता पाऊस पडतोय. सगळीकडे एकच जल्लोष आहे. आणि चाहत्यांचा कॉन्फिडन्स तो तर 7व्या आसमानावर आहे. अनेकांच्या तोंडी एकच वाक्य आहे, यावेळी ट्रॉफी नक्की भारतात येणार. आणि हीच भावना आज प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या फायनल मॅचकडे. तो एक महामुकाबला जो ठरवेल की या स्पर्धेचा बादशाह कोण. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. आणि आता मनात अनेक प्रश्न येऊ लागलेत नाही का? त्या मोठ्या दिवशी, त्या निर्णायक क्षणी कोण असेल तो फायनलचा हिरो? कोणाची बॅट तळपेल किंवा कोणाची गोलंदाजी कमाल करेल? आणि या सगळ्या प्रश्नांच्या वर तो एक सर्वात मोठा प्रश्न, इतक्या वर्षांची जी प्रतीक्षा आहे ती संपेल का? आपली टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनेल का? शेवटी सगळी गणितं, सगळी विश्लेषण बाजूला ठेवली तर फक्त एकच प्रश्न उरतो, आणि त्याचं उत्तर आपल्याला फायनलमध्येच मिळेल. भारत विश्वविजेता बनेल का? आशा करूया की या प्रश्नाचं उत्तर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल.